का अडकलाय तुमचा त्या जमिनीमध्ये जीव? देऊन टाका ना. संतोष, घरात वीज नाही, पाणी नाही, आईवर हल्ला करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. ते काय नाही, मुकाट्याने ती जमीन देऊन टाका. संतोष, तुला एक सांगू का? अरे कोणीच तुझा सल्ला विचारला नाही. अरे तेच तर ना, आम्ही मुलांनी काही सांगितलं तरी ते चुकीचंच असतं. ते काय नाही, तुम्ही ती जमीन देऊन टाकणार आहात हे फायनल झालं. हे confirm. काय करतो अहो? हे बघा जरा. संतोष. फाईल कुठे ठेवली आहे मला सांगा. मुलाचं काय चाललंय काय तुझं? करायचं? हे ऐक, ऐक. बाबा अहो. बाबा मला ही फाईल द्या. थोडा दी. बाबा सोडा. संतोष. अहो ऐक जरा. बाबा सोडा सोडा. संतोष, काय चाललं तुझं? पुऱ्या काय पुरे चाललंय? थांबा थांबा जरा. तुझा अरेरावीपणा बंद करा. तुझा मूर्खपणा चालणार नाही, कळलं ना संतोष? काही झालं तरी आम्ही आमची जमीन बिल्डरच्या घशात जाऊ देणार नाही. कळलं तुला? बाबा एक सोडा मिनिट, फाईल. बाबा, फाईल बाबा, सोड. का जाऊ देणार नाही? हे बघा, संतोष दादा जे काही बोलतोय, जे काही करतोय ना, ते अगदी योग्य करतोय. हा. हरीश, तू जरा गप्प बसशील? चुकीच्या बाबतीत त्याला पाठिंबा देऊ नको. हॅरी स्टॉप इट. हा डिसिजन आई बाबांचा आहे. हे बघ, तू शांत. तुम्ही काही म्हणा, माझा निर्णय झालेला आहे. ही काय जबरदस्ती आहे तुमची आई बाबांवर? ही फाईल कुठेही जाणार नाही. वीणा, फाईल दे. तुझं थोडं- फाईल- काय बाबा, चाललंय? एक काय मिनिट, करतोय फाईल दे. संतोष? फाईल दे वीणा. ही फाईल मी आत्ताच्या आत्ता नेऊन बिल्डरला देणार आहे आणि त्याला सांगणार आहे, ही ती फाईल घे, विक जमीन आणि काय करायचं ते कर. हा, मध्ये अहो, दे फाईल. हे बघ, तुला शेवटचं सांगतोय, ही जमीन आमची आहे आणि म्हणूनच या जमिनीच्या बाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा हक्क फक्त आमचाच असेल. ये लक्ष्मी. बाबा, आजवर प्रत्येक निर्णय भावनेच्या भरात घेतलेत तुम्ही. नेहमीच काय ठरवलं होतं तुम्ही? लग्न झाल्यानंतर स्वतःचं घर बांधणार होता ना? त्यासाठीच घेतली होती ना ही जमीन. बांधलं घर? अहो, तुमचं लग्न झालं, आमचा जन्म झाला, शिक्षण झाली, कॉलेज झालं, अहो माझं स्वतःचं घर सुद्धा झालं, तरी पण तुम्ही अजूनही घर बांधण्याची स्वप्नच बघताय. संतोष, कारण संतोष दादा, आई बाबांनी आपल्या समद्यांचा विचार केला. हे आपली आयुष्य घडली त्यांनी. तुमच्यासारखं स्वार्थी नाही वागले ते. स्वतःचा विचार करणं जर का स्वार्थीपणा असेल ना, तर हो, आहे मी स्वार्थी आहे. यांनी पण वागायला हवं होतं स्वार्थीपणे. हे बघे, आज माझ्याकडे स्वतःचं घर आहे, हवा तेवढा पैसा आहे, त्यामुळे मी वरदला सुरक्षित आयुष्य देऊ शकतो, जे हे यांनी आई वडील म्हणून आम्हाला कधीच दिलं नाही. सख्खे 5 आणि तुझा नवरा उपरा असे मिळून 6 भावंड होतो आम्ही. कधीच आमच्या मनासारखे कपडे, कॉलेज, वया पुस्तकं काहीच मिळालं नाही. प्रत्येक दिवस काटकसरीत काढला. पण तरी बाबा, झालं का घर? नाही ना. मग आता तरी ऐका माझं. दादाचं अगदी बरोबर आहे. ही जमीन विकल्याने सगळ्यांचंच भलं होणार आहे. तुम्हा मुलांना कायम हेच वाटत आलंय ना की आम्ही तुमच्या भल्याचा विचार केलाच नाही कधी. ठीक आहे, मान्य, आम्हाला नाही केलं आणि आता यापुढे करणारही नाही. नाही मग भोगा. तो बिल्डर जे वागेल ते भोगा. अरे, आमच्या कर्मांची फळं आम्ही भोगतोच आहे. हे बघ ना काय चाललंय आमच्या समोर. पण तुम्हा दोघांचे सल्ले मात्र नको आहेत आम्हाला. ते काही असो, मला ते माहित नाही. मी आज ही फाईल त्या बिल्डरला नेऊन देणार आहे. आई, दे ती फाईल. फाईल दे. फाईल. राम, यापुढे तुझा उद्दामपणा अजिबात सहन करणार नाही आम्ही. अरे, ही फाईल घराच्या बाहेर नेणं तर सोड,
या फाईलला हात जरी लावलास ना तर खबरदार. मी प्रेझेंटेशन रेडी केलंय. हा चहा संपवते आणि लगेच तुम्हाला मेल फॉरवर्ड करते. नो देयर इज नो नीड. कारण हे प्रेझेंटेशन मी देणारच नाहीये, ते तुम्ही देणार आहात. मी काय म्हणजे तुम्ही मला तुमच्यासोबत मीटिंगला नेणार आहात? वेल आफ्टर ऑल हे प्रेझेंटेशन तुम्ही बनवलंय, सो ते तुम्हीच द्यायला हवं ना. याल ना तुम्ही मीटिंगला? इज देअर एनी प्रॉब्लेम? प्लीज जानू, नाही म्हण, नाही म्हण. नाही, प्रॉब्लेम नाही आहे. खरं तर माझ्यासाठी ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आवडेल मला. येईन मी तुमच्यासोबत. दॅट्स ग्रेट टू हिअर. सो उद्या सकाळी शार्प 7 वाजता निघायचं आपल्याला. पिकअप करण्यासाठी गाडी तुमच्या घराबाहेर येईल. ठीक आहे, चालेल. जानू, काय केलंस हे? आता कसं अडवू मी तुला? अरे पिंकी, अरे काय झालं? तू माझ्यासमोर हात का जोडतोस? अरे खरं तर मी तुझ्या समोर हात जोडायला पाहिजे. तू माझा जीव वाचवणारा देव आहेस. अच्छा, तुला माझ्या मदतीची गरज आहे. कसली मदत? अच्छा, तुझ्या वडिलांची जमीन आहे, कुणीतरी बळकवतंय ती. अच्छा, घरचं वीज पाणी सगळं कापलंय. हे सगळं हा माझ्याबद्दलच तर बोलत नाही ना? ती जमीन कुणाच्या नावावर आहे? म्हणजे मी व्यंकीच्या वडिलांची जमीन हडपत होतो. माझी लोक त्यांच्या घरच्यांनाच धमकावतायत. व्यंकी, काळजी करू नकोस. मी तुला नक्की मदत करण्याचा प्रयत्न करीन.